पाठ 5. दादास पत्र. दिनांक 25/1/2017. प्रिय दादा, सप्रेम नमस्कार. दादा, कालच मी सहलीला जाऊन आले. अरे, इतकी मजा आली, काय सांगू. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोचलो. भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागाने हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातल्या किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले आणि आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते, हे आम्हाला नव्यानेच समजलं. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. इकडे मी, आई बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. तुझी बहीण आयेशा. मुलांनो, एका बहिणीनी आपल्या मोठ्या भावाला लिहिलेलं हे पत्र आहे, ज्यात तिने आपल्या सहलीचं छानसं वर्णन केलं आहे. आजकाल पत्र लिहिणं खूप कमी झालंय, परंतु पत्र लिहिलं की एकमेकांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळतो. माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधनं वापरली जातात. काही साधनं एकतर्फी तर काही साधनं दुतर्फी माहितीची किंवा संवादाची देवाणघेवाण करतात. आता या साधनांमधून एकतर्फी माहितीची साधनं कोणती आणि दुतर्फी माहितीची साधनं कोणती हे ओळखा. फॅक्स एकतर्फी माहिती, पत्र एकतर्फी माहिती, ईमेल एकतर्फी माहिती, मोबाईल दुतर्फी माहिती, रेडिओ एकतर्फी माहिती, वर्तमानपत्र एकतर्फी माहिती, चर्चा दुतर्फी माहिती, मुलाखत दुतर्फी माहिती, भाषण एकतर्फी माहिती, संभाषण दुतर्फी माहिती. यानंतर इथे आपल्याला दिसतोय एक सूचना फलक. तो सूचना फलक वाचा आणि काही प्रश्नांची उत्तरं मला द्या. पहिल्यांदा सूचना फलक. दिनांक 23/9/17. समर्थ नगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. पाणी पुरवठा विभाग, समर्थनगर. ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे? 23/9/17. पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? 24/9/17. पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात येणार आहे, म्हणून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे? उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा, अशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. आता एक परिच्छेद वाचूया. सायंकाळ झाली की आजी घराच्या व्हरांड्यात खुर्ची टाकून बसते. सोबत आणखी 2-3 खुर्च्याही ठेवते. समोरच्या रस्त्यावरची ये जा न्याहाळते. रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली की त्या व्यक्तीस हाक मारते. तिची ख्याली खुशाली विचारल्याशिवाय
आजीला चैन पडत नाही. या परिच्छेदात आपल्याला हे चिन्ह दिसतंय. हे चिन्ह 2 कारणांनी वापरतात. पहिलं म्हणजे 2 शब्द जोडताना, जसं 2-3 ये जा. आणि दुसरं म्हणजे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, जसं रस्त्यावरची. म्हणजे रस्त्यावरची हा एकच शब्द आहे, पण वरच्या ओळीत नाही मावला म्हणून थोडा खालच्या ओळीत लिहिलाय. या चिन्हाला संयोग चिन्ह म्हणतात.